नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्वाचं पॉईंट आपण बघितलं. आज आपल्याला भांडवल आवश्यकता म्हणजेच कॅपिटल रिक्वायरमेंट हा पॉईंट बघायचा आहे आणि त्या पॉईंटमध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याची आपल्याला चर्चा करायची आहे. भांडवलाची आवश्यकता त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं कॅपिटल रिक्वायरमेंट. जेव्हा एखादा व्यावसायिक त्याच्या मनात व्यवसायाची कल्पना सुचते तेव्हा तो त्या कल्पनेचा व्यवसायाची संधीचा शोध तो घेत असतो आणि त्या संधीचा किंवा त्या प्रकल्पाचा हे आपल्या व्यवसायाशी कशी मिळती जुळती आहे किंवा ती जी कल्पना आहे ती व्यवसायासाठी कशी पद्धतीची फायद्याची आहे त्याविषयी तो विचार करत असतो. ज्यावेळेस तो त्याच्या मनात निर्माण झालेली जी कल्पना आहे किंवा तो प्रकल्प आहे तो व्यावसायिकदृष्ट्या समाधानकारक आहे किंवा नाही याविषयी तो निर्णय घेताना जर तो प्रकल्प किंवा ती कल्पना व्यवहारेबल आहे म्हणजेच व्यवसायासंदर्भात फायद्याची आहे असं ज्यावेळेस त्याला वाटतं त्यावेळेस तो प्रकल्प उभारण्यासाठी निर्णय घेत असतो. त्याला अनेक महत्त्वाचे निर्णय त्या प्रकल्पासंदर्भात घ्यावे लागतात. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्या प्रकल्पासाठी किंवा त्या व्यवसायासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे व ते कोणत्या स्वरूपात आवश्यक आहे याच्या संदर्भात तो अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेत असतो. व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला आर्थिक नियोजनांचा मसुदा वित्त व्यवस्थापकाच्या मदतीने तयार करून घ्यावा लागत असतो. त्याला भविष्यातील परिस्थितीचा विचार करावा लागत असतो. तसेच त्या कल्पनेसंदर्भात आजच्या परिस्थितीत तो आपल्याला किती फायद्याचा आहे याचा देखील त्याला विचार करावा लागत असतो. म्हणूनच त्याला भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनाने त्याला विचार करावा लागतो. म्हणजेच त्याला भांडवलाचे प्रमाण ठरविताना स्थिर भांडवल व खेळते भांडवल म्हणजेच फिक्स कॅपिटल व वर्किंग कॅपिटल. स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल, खेळते भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल या संदर्भातील त्याला विचार करावा लागतो. आज आपल्याला त्या उद्योजकाला लागणारे जे भांडवल आहे प्रामुख्याने ते भांडवल त्याला दोन प्रकारे लागतं. एक स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटलमध्ये त्याला गुंतवणूक करावं लागतं आणि दुसरं खेळत्या भांडवलामध्ये त्या निधीचं गुंतवणूक करावं लागतं म्हणजे वर्किंग कॅपिटल. मग आज आपल्याला पहिला पॉईंट या भांडवलीच्या आवश्यकतेच्या मध्ये म्हणजे कॅपिटल रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला पहिला पॉईंट घ्यायचा आहे तो म्हणजे स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल. आपल्याला फिक्स कॅपिटल म्हणजे स्थिर भांडवलाचं थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. म्हणजे स्थिर भांडवलामध्ये गुंतवलेली जी निधी असते ती दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी वापरली जात असते आणि हा जो निधी आहे तो निधी दीर्घ मुदतीच्या वापरातील मालमत्तेमध्ये गुंतवली जात असते असं आपल्याला थोडक्यात स्थिर भांडवलाचे अर्थ सांगता येईल. आपल्याला स्थिर भांडवलाची व्याख्या देखील तयार करून घ्यायची आहे. आपल्या नव्या सिलेबसमध्ये ती व्याख्या दिलेली नाही, परंतु तुम्ही माझं या लेक्चरवरनं नोट्स काढताना ही व्याख्या
निश्चित लिहून काढा, नोट्स तयार करा आणि ज्यावेळेस टिपा द्या हा प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये येईल, प्रश्नपत्रिकेमध्ये येणार, त्यावेळेस प्रश्न असा असेल फिक्स कॅपिटल किंवा स्थिर भांडवल, त्यावेळेस मात्र त्याचा अर्थ, व्याख्या तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे. म्हणून आज आपण स्थिर भांडवलाची व्याख्या देखील शिकून घेऊ. मग तुम्ही लेक्चर ऐकताना स्थिर भांडवलाची व्याख्या लिहून घ्यायची. स्थिर भांडवलाची व्याख्या नॅशनल अकाउंटन्सीची तयार केलेली आहे. नॅशनल अकाउंटन्सने व्याख्या तयार केलेली आहे. ती अशी व्याख्या जशीच तशी लिहायची मित्रांनो. तर नॅशनल अकाउंटन्सीच्या मते स्थिर भांडवलाची व्याख्या अशी आहे: स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा ज्याचा उपयोग कंपनी 1 वर्षाहून अधिक काळासाठी वापरते, त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. लक्षात घ्या, आपल्याला नॅशनल अकाउंटन्सीने फिक्स कॅपिटलची डेफिनेशन म्हणजे व्याख्या अशी दिलेली आहे. तर ही व्याख्या जशीच तशी तुम्हाला तयार करून घ्यायची आहे आणि ते क्वेश्चन पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर आपल्याला त्या संदर्भातील व्याख्या, स्थिर भांडवलाची व्याख्या लिहून घेता येणार. नॅशनल अकाउंटन्सीच्या मते स्पर्श करता येण्याजोगा व टिकाऊ अशा स्थिर संपत्तीचा साठा म्हणजे स्थिर भांडवलामध्ये जी गुंतवणूक केली जाणार आहे ते फिक्स कॅपिटल म्हणजे स्पर्श करणाऱ्या येणाऱ्या वस्तूंमध्ये किंवा संपत्तीमध्ये त्या निधीचा वापर केला जाणार आहे व ती जी संपत्ती असणार आहे ही टिकाऊ स्वरूपाची असणार आहे. म्हणजे त्या निधीचा वापर करून जी संपत्ती खरेदी केली जाणार आहे ती संपत्ती व्यवसायामध्ये चालू कालावधीमध्ये किंवा भविष्यामध्ये त्याचा वापर करता येतो किंवा भविष्यात त्याची विक्री देखील करता येते. म्हणजे ती टिकाऊ स्वरूपाची अशी स्थिर संपत्तीचा साठा असतो ज्याचा उपयोग कंपनी 1 वर्षाहून अधिक काळासाठी करत असते, असं नॅशनल अकाउंटन्सीने फिक्स कॅपिटलची डेफिनेशन केलेली आहे. मग यामध्ये आपल्याला मग ती स्थिर संपत्तीचा साठा कोणता, म्हणजे ती संपत्तीमध्ये जो निधी वापरला जात असतो ती संपत्ती कोणती की ती 1 वर्षाहून अधिक काळासाठी व्यवसायामध्ये असते, वापरात असते. मग त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल, सांगता येईल की इमारत, यंत्रसामग्री, वाहने इत्यादी की ज्याला आपण स्पर्श करू शकतो असा स्थिर संपत्तीचा जो साठा असतो त्याला त्याच्यामध्ये ते खरेदी करण्यासाठी ज्या निधीचा वापर केला जातो त्याला म्हटलं जातं फिक्स कॅपिटल, असं या नॅशनल अकाउंटन्सीच्या मते व्याख्या सांगण्यात आलेली आहे. तुम्ही ही व्याख्या चांगल्या पद्धतीने तयार करून घ्या आणि परीक्षेत चांगल्या पद्धतीने जशीच तशी व्याख्या लिहा. तसेच स्थिर भांडवलाची जसं नॅशनल अकाउंटन्सीने व्याख्या केलेली आहे तसं युरोपियन पद्धतीमध्ये देखील त्यांनी स्थिर भांडवलाला म्हणजे फिक्स कॅपिटलला काय म्हटलं जातं असं स्पष्ट केलेले आहे. युरोपियन पद्धतीमध्ये ज्यावेळेस त्यांच्या व्यवहारांची नोंदणी केली जात असते त्यावेळेस फिक्स कॅपिटलमधील एंट्री, वर्किंग कॅपिटलमधील एंट्री, तर युरोपियन पद्धतीमध्ये ज्यावेळेस फिक्स कॅपिटलमधील बॅलन्स शीटमधील एंट्री करताना युरोपियन पद्धतीमध्ये कॉपीराईट व कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, आता कॉपीराईट व कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हे आपण हात लावू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, ती अमूर्त स्वरूपाची असते. आता वरती आपण नॅशनल अकाउंटन्सीची जी व्याख्या बघितली
त्याच्यामध्ये आपण स्पर्श करतो आहे, ती वस्तूला स्पर्श करतो आहे, म्हणजे इमारत, यंत्रसामग्री, वाहने इत्यादींना आपण हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. पण युरोपियन पद्धतीमध्ये काय म्हटलं जात आहे, पद्धती वापरली जात आहे कॉपीराईट व कॉम्प्युटर सॉफ्टवेअर. आता सी डी असते, सी डीला आपण हात लावू शकतो, परंतु सी डीमध्ये जे व्हिडिओ आहेत त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणजे कॉपीराईट व कॉम्प्युटर सॉफ्टवेअर याचासुद्धा स्थिर भांडवलाच्या यादीमध्ये युरोपियन पद्धतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच आपल्याला स्थिर भांडवलाची व्याख्या स्पष्ट करताना म्हणजे अशी काही वस्तू की ज्याला आपण स्पर्श करू शकतो आणि ते 1 वर्षाहून अधिक काळासाठी वापरले जात असते, की ज्याचा समावेश स्थिर भांडवल म्हणून त्याचे वापर केले जात असते, म्हणजे यंत्रसामग्री, वाहने, कॉपीराईट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर यांना आपण ही वस्तू खरेदी करण्यासाठी ज्या निधीचा वापर केला जात असतो त्याला म्हटलं जातं असतं स्थिर भांडवल. असं आपल्याला ते व्याख्येचं स्पष्टीकरणामध्ये सांगता येईल. थोडक्यात आपल्याला स्थिर भांडवलाची अर्थ आपल्याला असं स्पष्ट करता येईल की स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता, म्हणजे ते फिजिकल ॲसेट म्हणजे भौतिक स्वरूपाची मालमत्ता असते आणि ही मालमत्ता किंवा संपत्ती व्यवसायामध्ये जवळजवळ कायमस्वरूपी राहते. म्हणजे एकदा त्या व्यवसायाने जमीन खरेदी केली, जोपर्यंत ती विक्री होत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाच्या मालकीची असते. म्हणजेच ती जी संपत्ती आहे ती कायमस्वरूपी राहते. म्हणजे आपल्याला उदाहरणवरती आपण व्याख्येमध्ये बघितलंच, जमीन, इमारत, यंत्रसामग्री, यंत्रसंच हे स्थिर भांडवल गुंतवणुकीचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. एखादी नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळेस अशा प्रकारचं मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा संपत्ती खरेदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता भासत असते. किंवा जे विद्यमान कंपन्या आहेत, जे चालू व्यवसाय आहेत, यांचं देखील विस्तारीकरण करण्यासाठी, नवनवीन प्लांट्स उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री खरेदी करावी लागत असते. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज भासत असते. म्हणून हे जे उपक्रम आहेत, नवीन असो किंवा चालू उपक्रम असो, यासाठी जे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्या निधीचा वापर ती वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जात असते त्याला म्हटलं जातं स्थिर भांडवल, असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, नवीन कंपनीच्या बाबतीत स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेची प्रारंभिक योजना त्या कंपनीचे प्रवर्तक व्यक्ती तयार करत असतात. आपण मागच्या वर्षी प्रवर्तक, त्याचा अर्थ, त्याचं कर्तव्य बघितलेलं आहे, परंतु थोडक्यात प्रवर्तक म्हणजे काय सांगतो. प्रवर्तक म्हणजे कंपनी स्थापनेत पुढाकार घेणारा व्यक्ती, त्या व्यक्तीला म्हटलं जातं प्रवर्तक म्हणजे प्रोमोटर. हा प्रवर्तक नवीन कंपनीच्या बाबतीत ज्या प्रारंभिक योजना आहेत स्थिर भांडवलासंदर्भातील, त्या योजना तो तयार करत असतो. त्यासाठी त्यांना कंपनीसाठी लागणारं आवश्यक स्थिर मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्या कंपनीसाठी लागणारं जे स्थिर मालमत्तेची यादी तयार झाल्यानंतर त्या यादीनुसार त्यांना कोणत्या निधीमध्ये त्यांची मालमत्ता खरेदी करायची आहे, त्यांच्या किमतीचा अंदाज त्या प्रवर्तक व्यक्तींना घ्यावा लागत असतो. म्हणजे जमिनीच्या किमती काय आहेत, इमारत बांधणीचे मूल्य काय आहे, यंत्रसामग्रीच्या किमती, या संबंधित
त्यांना वेगवेगळी माहिती प्रवर्तक व्यक्तींना गोळा करावं लागत असते. वेगवेगळ्या स्थिर मालमत्तेच्या किमतीची बेरीज त्या प्रवर्तक व्यक्तींमार्फत केली जात असते आणि एकूण किती स्थिर भांडवलाची आवश्यकता आपल्याला व्यवसायासाठी आहे या संदर्भातील निर्णय प्रवर्तक व्यक्तींना घ्यावा लागत असतो. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये स्थिर भांडवलाची गरज खूप मोठ्या प्रमाणावर असते, कारण नवनवीन यंत्रसामग्रीचा वापर करून क्वालिटीची वस्तू बाजारपेठेमध्ये त्या कंपन्यांना किंवा त्या उद्योजकांना आणावी लागत असते. म्हणून त्याला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. कंपनीला लागणारे जे साधन सामग्री आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर व्यवसायामध्ये वापर होत असल्यामुळे त्या भांडवलाची स्थिर भांडवलाची वाढता वापर असल्याकारणाने ती मोठ्या प्रमाणावर व्यवसायामध्ये आवश्यक असते. हे जे भांडवल आहे हे भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी जे उद्योजक आहेत ते उद्योजक निधी गोळा करत असतात आणि ते निधी गोळा करताना वेगवेगळ्या भांडवल बाजारपेठेतील जे साधने आहेत त्या साधनांचा वापर करत असतात. त्यामध्ये महत्त्वाचं साधन आहे भाग म्हणजे शेअर्स, कर्जरोखे म्हणजे डिबेंचर्स, बंधपत्रे म्हणजे बॉन्ड्स किंवा बँका किंवा वित्तीय संस्थांकडनं दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल. हे सर्व महत्त्वाचे भांडवल निर्मितीचे महत्त्वाचे साधने आहेत आणि या साधनांचा डिटेलमध्ये अभ्यास आपण पुढच्या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. या भांडवलाचा वापर करून कंपनीसाठी जे लागणारं किंवा त्या उद्योगसाठी लागणारं जे स्थिर मालमत्ता खरेदीसाठी लागणारं जे निधी आवश्यक आहे ते निधी या साधनांचा वापर करून जमा केले जात असते. थोडक्यात आपल्याला स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करणे म्हणजेच स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे असं आपल्याला सांगता येईल. आणि ही जी स्थिर मालमत्तेमध्ये जी गुंतवणूक केली जात आहे ते भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या दृष्टिकोनाने केले जात असते. हे जो निधीचा वापर केला जात आहे तो भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या दृष्टिकोनाने केला जात असतो. अशी गुंतवणूक स्वतःबरोबर जोखीम देखील घेऊन येत असते. याचाच अर्थ आपल्याला असं सांगता येईल की जी स्थिर भांडवल आहे म्हणजे दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे ती जोखमीची असते त्या व्यवसायासाठी. आज रोजी आपण नवीन कंपनीच्या बाबतीत जर विचार केला, आपण कोट्यावधी रुपये यंत्रसामग्री, जमीन, इमारत बांधणीसाठी सुरुवातीच्या कालावधीमध्ये करत असतो, परंतु भविष्यात तो व्यवसाय चालेलच याची जर शाश्वती नसेल किंवा तो चालला नाही तर त्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत असतो. कारण भांडवलाचा मोठ्या प्रमाणावरील जो साठा आहे तो दीर्घ भांडवलामध्ये गुंतवणूक केला जात असतो, स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक केला जात असतो. असं आपल्याला सांगता येईल की जे स्थिर भांडवल आहे ते भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या दृष्टिकोनाने गुंतवले जात असते आणि त्यासोबत ते भांडवल जोखीमसुद्धा आणत असते. याचाच अर्थ स्थिर भांडवल किंवा दीर्घ मुदतीची जी गुंतवणूक आहे ही जोखमीची असते असं आपल्याला स्थिर भांडवल म्हणजे फिक्स कॅपिटल याचं अर्थ आणि व्याख्या सांगता येणार. पुढच्या लेक्चरला आपण मित्रांनो
स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टिपाद्यामध्ये हा प्रश्न येत असतो, म्हणून त्यासाठी डिटेलमध्ये आपण लेक्चर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या पॉईंटवरती फरक स्पष्ट करा देखील प्रश्न येत असतो. पुढच्या लेक्चरला आपण खेळते भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल हा पॉईंट बघणारच आहोत. तत्पूर्वी मी प्रश्न सांगत आहे की जो महत्त्वाचे प्रश्न आहे टिपाद्यामध्ये म्हणजे स्थिर भांडवल असा प्रश्न येत असतो आणि फरक स्पष्ट करामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यांच्यातील फरक स्पष्ट करा असा प्रश्न येत असतो. म्हणून चांगल्या पद्धतीने फिक्स कॅपिटल म्हणजे स्थिर भांडवल याचं आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. नमस्कार.